आम्ही तुला गौरव देतो, तुझे आभार मानतो। पुन्हा एक वार तू आम्हाला शिकायची संधी दिली, तुझ्या सर्व दयेबद्दल कृपेबद्दल आम्ही तुला गौरव मान आणि सन्मान देतो। तू आम्हाला प्रेमस्वर गोपा, तुझी दया तुझी कृपा पुरवली जगामध्ये तू आम्हाला ठेवलं, आणि प्रेमस्वर गोपा जगाचा अभ्यास करीत असताना तू आम्हाला सहाय्य कर, मदत कर। कारण प्रेमस्वर गोपा पवित्र शास्त्रामध्ये तुझ्या गोष्टी प्रगट केल्या प्रेमस्वर गोपा, ते आम्हाला आमच्या आत्मिक उन्नतीसाठी, वाढीसाठी आणि इतर व्यक्तींना सांगण्यासाठी त्याचा उपयोग होईल असंच होऊ दे। सर्व गौरव सन्मान आदर तुला देतो। विनंती प्रभू येशूच्या गौरव नावात मागतो म्हणून ऐक बाप्पा, आमेन। आपण जगाची विभागणी आपण मागच्या वेळेस आपण पाहत होतो की जगाची विभागणी कशी झाली नाही का, उत्पत्तीचं पुस्तक आणि 3ऱ्या अध्यायात आपण पाहिलं की एदेन बागेतून आदम हवेला बाहेर काढून दिलं आणि तिथं विभागणी आम्हाला पाहायला मिळते। आणि तिथपासून पुढं सैतानाच्या राज्याची स्थापना झाली। आणि मग आता ही जी काही विभागणी आहे तो विषय आपण या ठिकाणी पाहत होतो। आणि उत्पत्ती 3रा जो अध्याय आहे त्या ठिकाणी परत आम्हाला स्पष्ट रीतीने विभागणी आम्हाला पाहायला मिळते। उत्पत्ती 17 अध्याय आणि 12 वचनामध्ये, उत्पत्ती 17 अध्याय 12 वचनामध्ये आम्हाला अब्राहमाला परमेश्वराने सांगितलं, सुनतेचा नियम त्याला लावून दिला। आणि हा नियम अशासाठी होता की जगाची विभागणी व्हावी आणि देवाचे लोक आणि जगातले लोक हे समजून यावेत, करार केलेले लोक। उत्पत्ती 17 अध्याय आणि 12 वचनामध्ये उत्पत्ती 17:12 मध्ये परमेश्वराने अब्रामाला आज्ञा दिली, पिढ्यानपिढ्या प्रत्येक पुरुष 8 दिवसाचा झाला की त्याची सुनता व्हावी, मग तो तुमच्या घरी जन्मलेला असो आता तुमच्या बीजाचा नसलेला परक्यापासून पैका घेऊन घेतलेला असो। आणि सुनता करण्याचा उद्देश आम्हाला 2 गोष्टी आम्हाला पाहायला मिळतात की तुमच्या बरोबर केलेल्या कराराची खून तुमच्या देहामध्ये राहावी। आणि 11 वचनामध्ये वरती त्या ठिकाणी आम्हाला कराराची खून त्याला या ठिकाणी मिळते, तुमच्या देहामध्ये ही कराराची खून राहावी। 17:11 मध्ये तुमची अग्रत्वचा काढण्यात यावी, ही माझ्या व तुमच्यामध्ये झालेल्या कराराची खून त्या ठिकाणी होईल। आणि अब्रामाला परमेश्वराने जगातून वेगळं केलं आणि आम्हाला त्याचं पाचरण जे आहे त्या पाचरणामध्येच आम्हाला या गोष्टी पाहायला मिळतात। उत्पत्ती 12 अध्याय जर आपण जर पाहिला तर अब्राहमाला देवाने वेगळं केलं। उत्पत्ती 12 आणि पहिले जे वचन आहे उत्पत्ती 12:1 मध्ये परमेश्वराने अब्रामास सांगितले, तू आपला देश, आपले नातेवाईक व आपल्या बापाचे घर सोडून मी दाखवीन त्या देशाचा। अब्रामाला देव वेगळं करत असलेला आम्हाला पाहायला मिळतो। तू तुझा देश, तुझे नातेवाईक, तुझे घर सोडून आता तू वेगळा हो, त्याच्यामुळे तू राहू नको। आणि 17 वचनात 17 अध्यायात 11-12 वचनामध्ये आम्ही पाहतो त्यावेळेस अब्रामाला देवाने जगातून वेगळं केलेलं आम्ही आता या ठिकाणी पाहतो, ऍग्रीमेंट केलं त्याच्याबरोबर।
आणि यावेळेस नियमशास्त्र नव्हतं. अब्रामाच्या काळात नियमशास्त्र देण्यात आलं नव्हतं. आणि नियमशास्त्र ज्यावेळेस मोशेला देण्यात आलं त्यावेळेस परमेश्वर मोशेला म्हणाला की तू नियमशास्त्रामध्ये आता ही आज्ञा लिहून ठेव, ही बंधनकारक राहिली, कारण करारपूर्वक या अभिवचन त्यांना दिले होते. लेवी 12 आणि 3ऱ्या वचनामध्ये करारपूर्वक आता ही आज्ञा पक्की करण्यात आली. 12:3 मध्ये, लेवी 12:3 मध्ये 8व्या दिवशी त्या मुलाची सुंता करावी हा नियम पक्का त्या ठिकाणी कराराच्या द्वारे पक्का करण्यात आला. अरे बस बस. लेवी 12:3 मध्ये, लेवी 12:3 मध्ये हा नियमशास्त्राद्वारे आता हा नियम पक्का करण्यात आला. म्हणजे आता हा जो नियम आहे तो इस्रायलच्या सर्व राष्ट्राला लागू झाला. प्रत्येक व्यक्ती आली इस्रायलची त्याच्यामध्ये. आणि गणना 23:9 मध्ये आम्हाला पाहायला मिळतं एकदम विभक्तीकरण करण्यात आलं, 2 भाग करण्यात आले. जगाचे आणि इस्रायल लोकांचे 2 भाग त्या ठिकाणी पूर्णपणे करण्यात आले. 23:9 मध्ये हे राष्ट्र वेगळं राहणारं राष्ट्र आहे. या सर प्रेज या. आणि सुनतेमुळे जगाचे 2 भाग झाले, सुनती आणि बेसुनती. जुना करार आम्हाला पाहायला मिळतो की जुन्या करारामध्ये परमेश्वराने विभागणी केली सुनती आणि बेसुनती. सुनती जे होते ते देवाचं राज्य होतं, जे बेसुनती होते ते देवाचं राज्य नव्हतं, नाही का. कारण सुनता झाल्यानं ऍग्रीमेंट केलं परमेश्वराने, कराराचे नियम लावून दिले आणि परमेश्वर म्हणाला मी तुमच्यामध्ये येऊन काय करील, वस्ती मी करील. आणि निर्गम 25:8 मध्ये परमेश्वराने मोशेला त्या ठिकाणी आज्ञा दिली, मी त्यांच्यामध्ये निवास करावा म्हणून माझ्यासाठी एक पवित्र स्थान तुम्ही तयार करावे. अशा प्रकारे जुन्या करारामध्ये परमेश्वराने विभागणी केली देवाचं राज्य आणि शैतानाचं राज्य. आणि जे इतर
जाती धर्माचे लोक त्या ठिकाणी होते, त्यांचे देवदेवता आपल्याला पाहायला मिळतात. अतिशय भयानक परिस्थितीमध्ये भयानक गोष्टी करून ते देवतेची उपासना करत होते. आणि गलती 2:15 मध्ये पहा, यहुदी लोक काय म्हणत होते. गलती 2:15 मध्ये, आम्ही जन्मता यहुदी आहोत, पापिष्ट राष्ट्रीयामधले आम्ही नाही. अशा प्रकारे जुन्या कराराची विभागणी आपण पाहिली. परमेश्वराने नियमशास्त्राद्वारे कशी त्यांची विभागणी केली, देवाचं राज्य आणि शैतानाचं राज्य जुन्या करारामध्ये कसं विभागलं गेलं, हे आपण या ठिकाणी पाहिलं. आता नवीन करारामध्ये आपण पाहणार आहोत. नवीन करारामध्ये सुनता बंद झाली, बाप्तिस्मा आला त्या ठिकाणी, नाही का. अंतःकरणाची सुनता करा, जे वाईट आहे ते काढून टाका. आणि या बाप्तिस्म्याद्वारे जगाचं विभाजन त्या ठिकाणी झालेलं आहे. मार्क 16:16 मध्ये आम्हाला पाहायला मिळतं. मार्क 16:16 मध्ये, मार्क 16:16 मध्ये, जो विश्वास धरतो व बाप्तिस्मा घेतो त्याचे तारण होईल, जो विश्वास धरीत नाही तो शिक्षेस पात्र ठरणार आहे. जो विश्वास धरतो तो बाप्तिस्मा घेतो त्याचं तारण होईल. जुन्या करारामध्ये आम्ही पाहतो सुनतेच्या द्वारे जगाचे 2 भाग झाले होते. सुनतेच्या ठिकाणी बाप्तिस्मा आला आणि बाप्तिस्म्याच्या द्वारे आम्हाला दोन गोष्टी आम्हाला पाहायला मिळतात. आणि प्रभूशी पुनरुत्थान झाल्यावर त्या ठिकाणी तो स्वतः म्हटला, आणि म्हणून बाप्तिस्म्याला आपण कधीच हलकं समजू नये. बाप्तिस्मा हा अतिशय गंभीर आणि महत्वाचा विषय आम्हाला विधी लावून दिलेला आहे. त्याला आम्ही विधीप्रमाणेच आम्ही तो करायला पाहिजे. ह्या बाप्तिस्म्याने जगाचे 2 भाग झालेले आहेत, तारण पावलेले आणि तारण न पावलेले. बरोबर आहे का? आणि म्हणून आम्हाला पहा मिळतं की पवित्र शास्त्राचा अभ्यास करताना देवाचं राज्य शैतानाचं राज्य देव कोणामध्ये आहे, तो कोणामध्ये वस्ती करतो, त्याने हे जे काय आज्ञा विधी नियम लावून दिले, विशेष उद्देशाने त्याने ह्या गोष्टी लावून दिलेल्या आहेत. पण मनुष्य त्या गोष्टीकडे लक्ष देत नाही आणि मग त्याचे विपरीत आम्हाला गोष्टी पाहायला आम्हाला मिळतात. आणि म्हणून त्याच्या आज्ञामध्ये, त्याच्या विधीमध्ये आम्ही गडबड कधीच करू नये, त्याच्यामध्ये भर घालू नये किंवा काढू नये. एकाच नियमाने सगळ्यांनी हा विधी करायला पाहिजे, हे प्रत्येकाने जाणीव त्या ठिकाणी ठेवावी. हा देवाचा नियम आहे. आणि बाप्तिस्म्याद्वारे 2 विभाग आम्हाला झालेले पाहायला मिळतात. आणि बाप्तिस्म्याद्वारे शैतानाच्या राज्यातून देवाच्या राज्यामध्ये प्रवेश आहे. आम्ही पाहतो निकोदेमेला प्रभूशून त्या ठिकाणी सांगितलं, 3रा अध्याय नाही का, आणि 3ऱ्या अध्यायामध्ये त्याने सांगितलं, पाण्याने आणि आत्म्याने जन्मल्याशिवाय देवाच्या राज्यामध्ये कुणाला जाता येत नाही. आणि म्हणून जो विधी जे शिक्षण दिलं त्याच्याकडे आम्ही दुर्लक्ष करू नये. जसं लिहिलं तसंच आम्हाला ह्या गोष्टी करणं आवश्यक आहे.
आता दुसरा भाग आम्ही या ठिकाणी पाहणार आहोत की ओलांडण सण आणि या ओलांडण सणाचे परिणाम आम्ही पाहणार आहोत। 4 प्रकारचे ओलांडण सण आणि या ओलांडण सणाचे परिणाम आम्ही पाहणार आहोत। ओलांडण सण आपल्या सर्वांना माहित आहे, आपण त्याचा अभ्यास आपण केलेला आहे। परंतु ह्या ओलांडण सणाकडे आम्ही आता दुसऱ्या दृष्टिकोनातून आम्ही या ठिकाणी अभ्यास करणार आहोत। ओलांडण सण त्यांनी मिसर देशामध्ये पाळला आणि मिसर देशामध्ये ह्या ओलांडणाची स्थापना झालेली आम्हाला पाहायला मिळते। मिसर देशामध्ये गुलामगिरीमध्ये इस्रायल लोक असताना परमेश्वराच्या आज्ञेने त्यांनी ओलांडण सण त्या ठिकाणी पाळण्यात आला। इस्रायल लोक गुलामगिरीमध्ये असताना 9 पिढ्या त्यांच्यावर आल्या, परंतु ह्या 9 पिढ्या जरी त्यांच्यावर आल्या तरी त्यांची सुटका त्या ठिकाणी झालेली नाही का। 9 पिढ्या आल्या पण त्यांची गुलामगिरीतून सुटका झाली नाही। परंतु 10वी ज्यावेळेस पिढा आली, कोकरा वाधला गेला, त्याचं रक्त कपाळपट्टी लावण्यात आलं, त्यावेळेस काय झालं, त्यांची सुटका झाली। निर्गम 12 11 ते 13 वचनाकडे आम्ही लक्ष देणार आहोत। निर्गम 12 11 ते 13 मध्ये निर्गम 12 11 ते 13 मध्ये ते तुम्ही ह्या रीतीने खावे, तुमच्या कमरा कसून पायात जोडे घालून आणि हातात काठी घेऊन ते घाईघाईने खावे, हा परमेश्वराचा ओलांडण सण म्हटलंय। ओलांडून जाणं त्याला म्हणून तुम्हाला ओलांडून जाईल आणि मी पुढच्या घरात जाईल। ज्या कपाळपट्टीला रक्त नसल त्या घरात मी प्रवेश करील, ज्या कपाळपट्टीला दरवाजाच्या रक्त असेल ते घर मी काय करीन, ओलांडून जाईल। आणि म्हणून ह्याला ओलांडण सण त्या ठिकाणी शब्द दिलेला आहे। आणि मग आता पुढे लिहिलेलं आहे 12 वचनामध्ये, कारण त्या रात्री मिसर देशात फिरून त्यातील मनुष्य व पशु या सर्वांचे प्रथम जन्मलेले मी मारून टाकील आणि मिसर देशातील सर्व देवांचे शासन करील, मी परमेश्वर आहे। ह्या ओलांडणाचा मुख्य उद्देश म्हणजे जीवन आणि मरण याच्यामध्ये आम्हाला पाहायला मिळतं। जीवन आणि मरण ओलांडण का लावून दिला, त्याच्यामध्ये जीवन आणि मरण आम्हाला पाहायला मिळतं। आणि 12:13 मध्ये पुढे लिहिलेलं आहे, निर्गम 12:13 मध्ये, आणि ज्या घरात तुम्ही असाल त्या घरात ते रक्त तुम्हा करता खून असे होईल, रक्त पाहिन त्यावेळेस तुम्हाला मी ओलांडून जाईल म्हणून सांगितलेलं। आणि मग ह्या ओलांडणा सांगितले की मी मिसऱ्यांना मारून टाकील, तुमची सुटका त्या ठिकाणी होईल। आणि मग याचा परिणाम त्यांना त्या ठिकाणी दिसून आला। निर्गम 12:29 पासून निर्गम 12:29 ते 30 मध्ये याचा परिणाम त्यांना त्या ठिकाणी पाहायला मिळाला। निर्गम 12:29 आणि 30 मध्ये ओलांडणाचा परिणाम त्यांनी पाहिला।
मध्यरात्री असे झाले की मिसर देशातील सिंहासनावर बसणाऱ्या फारूच्या ज्येष्ठ मुलापासून तुरुंगात पडलेल्या कैद्याच्या ज्येष्ठ मुलापर्यंत सर्व आणि गुराढोरापैकी सर्वप्रथम वत्स परमेश्वराने मारून टाकले. रात्रीच्या समयी फारो व त्याचे सर्व सेवक आणि सगळे मिस्र लोक जागे झाले आणि मिसर देशात मोठा हाहाकार उडाला म्हटलेला. भयानक परिस्थिती या ओलांडण्याच्या सणात त्यांना त्या ठिकाणी पाहायला मिळाली. आणि हेच जे महत्व आहे, हा जो ओलांडण सण आहे तो अतिशय विशेष उद्देशाने परमेश्वराने याची स्थापना केली. असे 4 ओलांडण सण आपण पाहणार आहोत आणि त्याचे परिणाम आता आम्ही पुढे पाहणार आहोत. तर हा झाला मिसर देशामधला पहिला ओलांडण सण आणि त्या ठिकाणी स्थापना परमेश्वराने ती केली. कोणी ट्यूब लावायची मॅडम? दिसत नाही वाटतं. ट्यूब लावलं. हा, थोडसा अंधार पडतो जरा. आता हे आपण लक्षात ठेवायचं की ओलांडणामध्ये मरण आणि जीवन आहे, सुटका आहे आणि एकीकडे मरण आहे. हे गोष्ट आपण लक्षात ठेवायची. मी तुम्हाला ओलांडून जाईन सांगितलं. एकाला जीवन ठेवायचं, एकाला मारून टाकायचं, हा त्याच्यामध्ये मुख्य विषय आम्हाला पाहायला मिळतो. आणि आता पुढं आम्हाला पाहायला मिळतं की हे लोक सुटले, मिसर देशातून सुटले आणि मग आता हे कनान देशाकडे निघाले, नाही का? आणि कनान देशाकडे निघाले आणि निघत असताना तांबडा समुद्र दुभागला. आता महत्वाचा विषय आहे. आता त्यांच्याबरोबर एक मिश्र समुदाय होता आणि सगळे इस्रायल लोक होते. परंतु आता पुढं असं झालं की परमेश्वराने जो पहिला ओलांडण त्यांना पाळायला लावला तर मिस्री लोक मारून टाकले सगळे. त्यामध्ये इस्रायल एकही मेला नाही. याची सुनता झालती, ज्याने रक्त कपाळपट्टीला रक्त लावलं होतं त्याच्यातला एकही मेला नाही त्याच्यामधला. पण तो कोण मेले? मिस्री मेले. आणि मग आता ते निघाले कुठं? देश घेण्यासाठी. तांबडा समुद्र मध्ये आला, तो जो भागला. परमेश्वराने त्यांना रस्ता मोकळा केला, यांना मारून टाकलं तिथे. आणि ज्यावेळेस पुढे निघाले त्यावेळेस कुरकुर सुरू झाली त्यांची. बरोबर घ्या. 14:11 ते 14 निर्गम 14:11 ते 14 निर्गम 14:11 ते 14 कुरकुरीला त्या ठिकाणी सुरुवात झाली. जर भेटलं कोणाला तर वाचलं मोठं तर बरं होईल. ते मोशेला म्हणाले, मिस्रात काही कबरा नव्हत्या. कबरा नव्हते का? कबरा शब्द सुरू झाला आता. चालले कुठं? दुधामाच्या देशात. अब्रामासन ते करार केला परमेश्वराने, तुम्हाला दुधामाचा देश मी देईल, तुमच्यामध्ये निवास करून राहील, तुम्हाला पाऊस पाणी देईल, तुम्हाला मी सर्व काही देईल. आणि कुरकुर का झाली? कबरान झाली. परमेश्वर ऐकते सर्व काही. हा, दुसरी कुरकुर. हा, वाच वहिनी पुढं. आम्ही तुला मिस्रात म्हणत मिस्रात काही कबरा नव्हत्या म्हणून तू आम्हाला येथे रानात करायला आणले. आम्हाला तू मिस्रातून बाहेर आणले ते काय म्हणून? आम्ही तुला मिस्रात नव्हतो का म्हणत की आम्ही आहोत ते ठीक आहोत. आम्हाला मिस्री लोकांची गुलामगिरी करत राहू दे. येथे रानात मरून जावे त्यापेक्षा मिस्री लोकांच्या गुलामगिरीत राहणे परवडले असते. मोशे लोकांना म्हणाला, भिवू नका, स्थिर उभे राहा आणि परमेश्वर आज तुमचे जे तारण करील ते पहा. कारण ज्या मिस्री लोकांना बस तेवढंच. बस पहिली कुरकुर झाली. दुसरी कुरकुर 15 अध्याय 22 ते 23 निर्गम 15 अध्याय 22 ते 23 मध्ये. नंतर मोशेने इस्रायल लोकांना तांबड्या समुद्रातून पुढे नेले आणि ते सूर नावाच्या रानात जाऊन पोहोचले. त्या रानातून 3 दिवस शूट करत असताना त्यांना पाणी कुठे मिळेना.
मग मारा नावाच्या एका ठिकाणी ते आले. तेथील पाणी फार कडू असल्यामुळे त्यांना ते पिकवेना, म्हणून त्या जागेचे नाव मारा असे पडले. तेव्हा आम्ही काय प्यावे असे म्हणून त्यांनी मोशेजवळ कुरकुर केली. परमेश्वर त्यांच्याकडे पाहत आहे, कुरकुर करीत हे पुढे चालले. तिसरी कुरकुर आम्ही 16:3 मध्ये आम्ही पाहतो. तिसरी कुरकुर 16:3 मध्ये आम्ही पाहतो. इस्रायल लोक त्यांना म्हणू लागले की आम्ही मिस्र देशात मांसाच्या भांड्याभोवती बसून भरपूर जेवित होतो, तेव्हा आम्हाला परमेश्वराच्या हातून मरण आले असते तर पुरवले असते. पण ह्या सर्व समुदायाला उपासाने मारावे म्हणून तुम्ही आम्हाला त्या रानात आणले आहे. कबर आणि मरण दोन शब्द त्यांच्या तोंडात असलेले आम्हाला पाहायला मिळतात. कशाला तू, आम्ही तिथंच नव्हतो का? बरं तुला काय म्हटलं का आम्हाला सोडव म्हणून? कशाला आणलं आम्हाला इथं? तिथं कबरा होते, सगळं काय होतं नाही का? मासे भरपूर खायला भेटायचे. पुढं आणखी कलिंगड, टरबूज, लसणाची आठवण येते. हा नाही का? हा मासाच्या भांड्या भोवती आम्ही भरपूर खायचो नाही का? हा चला पुढं परत 17:1 वाचून दाखवतो परत. हा 17:2 17:2 म्हणून ते मोशेशी भांडू लागले. ते म्हणाले आम्हाला प्यायला पाणी दे. तेव्हा मोशे त्याला म्हणाला तुम्ही माझ्याशी का भांडता आणि परमेश्वराची का परीक्षा पाहता? आणि मग आता परमेश्वर त्यांच्याकडे पाहत राहिला. पहिल्या वळंडण पाळला, त्या वळंडामध्ये हे वाचले, त्यांना मारून टाकले. आणि सिनाय पर्वतावर आले. 1 वर्ष मुक्काम त्या ठिकाणी झाला. त्या 1 वर्षाच्या मुक्कामात त्यांना नियमशास्त्र दिलं. रस्त्यामध्ये त्यांना मानना दिला, त्यांना पाणी दिलं, खडक तांबडा समुद्र दुभागला आणि याचकीय सेवा दिली, निवास मंडप दिला, तरी त्यांची कुरकुर थांबला. आणि मग परमेश्वर मोशेला म्हणला मोशे आता काय कर, वळंडण सण पाळ, दुसरा वळंडण सण. नऊ अध्याय, गणनाचं 9 अध्याय आणि 1 ते 5 वचनामध्ये परमेश्वर मोशेला म्हणाला आता तू काय कर, वळंडण सण तू पाळ. गणना 9:1 ते 5 मध्ये वळंडण सण पाळण्याविषयी नियम. इस्रायल लोक मिस्र देशातून निघाल्यावर दुसऱ्या वर्षाच्या पहिल्या महिन्यात परमेश्वर सिनाय रानात मोशेला म्हणाला नेमलेल्या समयी इस्रायल लोकांनी वळंडण सण पाळावा. ह्या महिन्याच्या चतुर्दशीस संध्याकाळी नेमल्या समयी त्यांच्या संबंधित सर्व विधी व नियम यांना अनुसरून तुम्ही तो पाळावा. मोशेने इस्रायल लोकांना वळंडण सण पाळायला सांगितले. त्याप्रमाणे त्यांनी पहिल्या महिन्याच्या चतुर्दशीस वळंडण सण सिनायमध्ये सण पाळा. परमेश्वराने मोशेला आज्ञा केली त्याप्रमाणे इस्रायल लोकांनी सर्व काही केलं. मग त्याचा परिणाम काय झाला? निर्गम 14 गणना 14 आणि 32 आणि 33 आम्हाला याचा परिणाम परमेश्वराने त्यांना सांगितलं. निर्गम 14 32 ते 34 मध्ये आम्हाला हा कोणासाठी पाळला हा वळंडण सण? 32 ते 34 पण तुमची स्वतःची 31 हा थांबा सॉरी 29 पासून तुमची प्रेते ह्या रानात पडतील आणि तुमच्यापैकी ज्यांची गणना झाली त्यांच्या पूर्ण संख्येतील 20 वर्ष व त्याहून अधिक वयाच्या ज्या लोकांनी माझ्या विरुद्ध कुरकुर केली आहे त्यापैकी कोणीही
ज्या देशात तुम्हाला घेऊन जाण्याची मी शपथ वाहिली आहे त्यात जाणारच नाही. पण यफुन्नेचा मुलगा कालेब व नूनाचा मुलगा यहोशवा हे मात्र जातील. हा, ज्या तुमच्या मुलं बाळांविषयी तुम्ही म्हणाला की ह्याची लूट होईल, तेव्हा मी त्या देशात नेईल आणि जो देश तुम्ही मला तुच्छ मानिला आहे तो देश ते त्या ठिकाणी ते भोगतील. पण तुमची स्वतःची प्रीती राहण्यात पडतील. तुमची प्रीती राहण्यात नष्ट होईपर्यंत 40 वर्ष तुमची मुले बाळे तुम्ही केलेल्या विश्वासघाताची परीक्षा भोगीत राहण्यात भटकणाऱ्या मेंढपाळासारखी होतील. देश शरीराला जे 40 दिवस लागतील त्याप्रमाणे प्रत्येक दिवसामागे 1 वर्ष या हिशोबाने 40 वर्ष तुम्ही आपल्या दुष्कर्माचा भार व्हाल आणि माझा विरोध तुम्हाला भोगेल. या वळंडाणामध्ये जी कुरकुर करणारी पहिली पिढी त्यांचं मरण होणार होतं आणि जे लहानचे मुलं मोठे झाले, परमेश्वर म्हणाला मी त्यांना वाचविल. यहोशुवा कालेब वाचतील आणि त्यांना मी कुठे घेऊन जाईन? कनान देशात घेऊन जाईन. प्रत्येक वळंडाणाचे परिणाम आम्हाला पाहायला मिळतात. कुरकुरीचा परिणाम. गणना 26 अध्याय 63 ते 65 मध्ये, गणना 26 अध्याय 63 ते 65 मध्ये, गणना 26 अध्याय 63 ते 65 मध्ये मोशे व इलाजार यांनी मोआबाच्या मैदानात यरीहोपाशी यार्देन तीरी इस्रायल लोकांची गणती केली ती इतकी भरली. सिना रानात मोशे व अहरोन याजक यांनी इस्रायल लोकांची गणती केली होती. त्यात ज्यांची गणती झाली होती त्यापैकी एकही पुरुष त्या ठिकाणी वाचला नाही. पहिली पिढी सगळी त्या ठिकाणी मरण त्या ठिकाणी पावली. किती लाख लोक त्या ठिकाणी आम्हाला पावते, सगळं मारून टाकले परमेश्वराने. तो म्हटला तुमची प्रियता आता रानामध्ये पडतील. कुरकुर करीत निघाले नाही का. मोशेला म्हटला मोशे आता वलांडण सण पहा. आणि वलांडणाचा जो महत्वाचा उद्देश म्हणजे जीवन आणि मरण त्याच्यामध्ये आम्हाला पाहायला मिळतं. म्हणजे वलांडण सण हा काही साधा सोपा सण नाही. देवाने विशेष उद्देशाने हा त्या ठिकाणी त्याची स्थापना करून ठेवली. तर आता 2 वलांडण आपण पाहिले. त्याच्यानंतर तिथून ते जे निघाले मध्ये कुठेच वलांडण सण नाही आहे का? कुठं मध्ये पाहिला का? कुठंच नाही. मग पुढे मोशे मरण पावला आणि ते मोआबाच्या देशात आले. यार्देन नदी दुभागली आणि यार्देनच्या अलीकडे आले आणि गिलगाल या ठिकाणी त्यांनी छावणी दिली. पहिली पिढी सगळी मरण पावली. त्या 40 वर्षात लहानची पिढी मोठी झाली आणि यहोशुवा कालेब आणि हे लोक कुठे गेले? त्या ठिकाणी गेले आणि मग तिथं वलांडण सण पाळला परत. पहा यहोशुवा 5वा अध्याय 8 आणि 9 वचन. 8 आणि 9 वचन. 5वा अध्याय 8 आणि 9 वचनामध्ये सर्व राष्ट्राची सुनता करणे संपल्यावर ते बरे होईपर्यंत छावणीत आपापल्या ठिकाणी राहिले. कारण ह्या रानामध्ये ते जे लहानचे मुलं होते त्यांची सुनता त्या ठिकाणी झाली नव्हती आणि म्हणून त्यांची सुनता त्यांनी प्रथम केली. आणि 9 वचनामध्ये परमेश्वर त्या ठिकाणी यहोशुवाला म्हणाला. मग परमेश्वर यहोशुवाला म्हणाला मिस्री लोक तुमची निंदा करीत असत ती आज मी तुमच्यापासून दूर लुटले आहे. म्हणून आजही त्या जागेला गिलगाल म्हणजे लुटून देणे, पराभव करणे किंवा नाश करणे असे 3 अर्थ ह्या गिलगालला आलेले पाहायला मिळतात. यहोशुवा
5 अध्याय आणि 10 वचनामध्ये त्या ठिकाणी एक वलांडण सण यहोशुवाने त्या ठिकाणी पाळला आणि त्याचे परिणाम आम्हाला यहोशुवाच्या पुस्तकात आम्हाला पाहायला मिळतात. यहोशुवा 5:10 मध्ये इस्रायल लोकांनी गिलगाला तळ दिल्यावर यरीहोन जवळच्या मैदानात त्या महिन्याच्या चतुर्दशी संध्याकाळी वलांडण सण त्या ठिकाणी पाहण्यात आला. ज्या ज्या ठिकाणी वलांडण सण पाहण्यात आला त्याचे परिणाम त्या ठिकाणी दिसून आले. या वलांडण सणाचे परिणाम 12व्या अध्यायापर्यंत आम्हाला पाहायला मिळतात. यहोशुवाचं पुस्तक अध्याय 12 पर्यंत त्याचे परिणाम आम्हाला पाहायला मिळतात. 12 अध्याय पर्यंत ह्या वलांडण सणाचे परिणाम काय झाले हे आम्हाला त्या ठिकाणी पाहायला मिळतं. आणि या 12 अध्यायापर्यंत जेव्हा आम्ही अभ्यास करत येतो, यहोशुवाने एकंदर 12 युद्ध ह्या राष्ट्राबरोबर केलेले. 12 युद्ध केले. एकच युद्ध त्याला हरावं लागलं, ते म्हणजे आखाण्याचं पाप त्या ठिकाणी, नाही का. आखाने समर्पित वस्तू चोरल्या, परंतु पुन्हा त्या ठिकाणी आखाण्याचं पाप उघडकीस आलं. त्याला जाळून टाकलं, मारून टाकलं. पुन्हा परमेश्वराने त्यांना यश द्यायला सुरुवात केली. आणि मग याचा परिणाम जो आहे तो 12 अध्याय आणि 24 वचनामध्ये आम्हाला पाहायला मिळतो. यहोशुवा 12 अध्याय 24 वचनामध्ये तिर्साचा राजा ह्याप्रमाणे नगरागणिक असे एकंदर 31 राजे त्यांनी मारले. 24 वचनामध्ये 12:24 मध्ये तिर्साचा राजा ह्याप्रमाणे नगरागणिक असे एकंदर 31 राजे त्या ठिकाणी त्यांनी मारून टाकले. आणि मग कनानी लोकांच्या हाती सत्ता गेली आणि इस्रायल लोकांच्या हातात सत्ता देवाने त्या ठिकाणी दिली. आणि चिठ्ठ्या टाकून देशाची काय झाली, वाटणी करून दिली. तिन्ही वलांडणाचे परिणाम आम्ही या ठिकाणी पाहिले. मिस्र देशाचा वलांडण सण, सिनाय जवळचा वलांडण सण, गिलगाल मधला वलांडण सण, या तिन्हीचे आम्ही परिणाम पाहिले. आता चौथा आणि महत्वाचा वलांडण आम्ही या ठिकाणी पाहणार आहोत. मार्क याचा 14 अध्याय आणि 12 वचनामध्ये, मार्क 14 अध्याय आणि 12 वचनामध्ये ते खमीर भाकरीच्या सणाच्या पहिल्या दिवशी वलांडणाचा यज्ञपशू मारत असत. त्या दिवशी त्याचे शिष्य त्याला म्हणाले, आपण वलांडणाचे भोजन करावे म्हणून आम्ही कोठे जाऊन तयारी करावी अशी आपली इच्छा आहे. आणि मग त्या दिवशी वलांडणाचा सण त्या ठिकाणी होता. तो यज्ञपशू मारत असत, त्याचं रक्त ते त्या कापडापोटी लावत असत. आणि मग आता आम्हाला पाहामी तर प्रभू येशू म्हणाला, माडीवरच्या खोलीमध्ये तुम्ही काय करा, तयारी करून ठेवा. द्राक्षरस त्याने घेतली, भाकर त्याने दिली आणि हे वलांडणाचं भोजन आहे. मी नवीन करार तुम्हाला या रक्ताच्या द्वारे मी करत आहे. 12:24 हा पुढं त्याच्यातच आहे ते. हा आणि मग आता आम्हाला पाहायला मिळतं वलांडणाचा यज्ञ बसू प्रभू येशू त्या ठिकाणी वरस्तंभावर वधला गेला. पहिले करीन 5वा अध्याय आणि 7व्या वचनामध्ये. पहिले करीन 5:7 मध्ये, 5 अध्याय 7 वचनामध्ये. आपल्या वलांडणाचा यज्ञ पशु याचे अर्पण झालेले आहे. बरोबर. हा आणि मग आता आम्हाला पाहायला मिळतं
आता ह्या वलांडनाचे परिणाम आम्ही जर पाहिले तर प्रभू येशूचा जो यज्ञ त्या वरस्तंभावर झाला त्याचे परिणाम काय होतील माते जगावर? सर्व जगावर याचे परिणाम त्या ठिकाणी होणार. आणि मग त्याने भाकर घेतली आणि त्याने ते प्रभूची स्थापना केली आणि मी येईपर्यंत तुम्ही हे करीत राहा म्हणून सांगितले. माझ्या मरणाची आणि मी येईपर्यंत तुम्ही काय करता? घोषणा त्या ठिकाणी करता. आणि जसं त्या रक्तामुळं मिसर देशामध्ये लोक सुटले गेले तसे नवीन करारामध्ये प्रभू येशूच्या रक्ताने जे शुद्ध झाले ते सुटले जातील, सगळे मारणार बाकी. आणि म्हणून पहिले पेत्र 5वा अध्याय 18 मिसर मध्ये जसं रक्त त्याने लावलं त्यांची सुटका झाली, बाकीचे मरण पावले. पहिले पेत्र पहिला अध्याय 18 आणि 19 वचनामध्ये, पहिले पेत्र पहिला अध्याय 18 आणि 19 वचनामध्ये अठरा आणि 19 वचनामध्ये कोकरा शब्द पेत्राने या ठिकाणी वापरलेला आहे. तो अतिशय कोकरा म्हटलाय, प्रभू येशू तो नाही म्हटला त्या ठिकाणी. आणि म्हणून जे काही शब्द आहेत ते अतिशय महत्वाचे आहेत. प्रत्येक शब्दाचा संबंध त्या मिसर देशात त्या वाढण्याच्या कोकराशी जोडलेला आम्हाला त्या ठिकाणी पाहायला मिळतो. त्याच्या कोकराच्या रक्तामुळे जे सुटले गेले ते प्रभू येशू म्हटलेल्या कोकराच्या द्वारे जगातील लोकांची सुटका त्या ठिकाणी होणार आहे. पहिले पेत्र पहिला अध्याय आणि 18-19 मध्ये, कारण वाढवड्यांच्या परंपरेने चालत आलेल्या तुमच्या निरर्थक वागणुकीपासून सोने रुपे अशा नाशवंत वस्तू नव्हे तर निष्कलंक व निर्दोष असा कोकरा जो ख्रिस्त त्याच्या मौल्यवान रक्ताने तुम्ही मुक्त झाला आहात. आणि मग याचे परिणाम जे आहे ते अतिशय भयानक रीतीने सर्व जगावर झालेले आम्हाला पुढे पाहायला मिळतील. मत्तई 24:30 मध्ये, मत्तई 24:30 मध्ये जसा मिसर मध्ये मोठा हाहाकार उडाला, लोक ऊर बडवून घ्यायला लागले, तीच परिस्थिती शेवटी होणार आहे जगाची आम्हाला पाहायला मिळते. मत्तई 24:30 मध्ये पहा, सर्व जातीचे लोक शोक करतील, पण जे प्रभू येशूच्या रक्ताने धुतलेले आहेत त्यांची त्या ठिकाणी सुटका होणार आहे. जगातले सगळे लोक त्या ठिकाणी शोक त्या ठिकाणी करणार आहे. त्याच्यानंतर प्रगटी पहिला अध्याय 7व्या वचनामध्ये, ज्यांनी भोसकलं ते पाहतील, प्रत्येक डोळा त्याला पाहिल, ज्यांनी भोसकलं ते पाहतील आणि सर्व आपले ऊर बडवून घेतील म्हणून सांगितले. म्हणून हे अतिशय भयानक आहे. देवाचे जे निर्णय आहेत ते अतिशय भयानक असलेले आम्हाला पाहायला मिळतात. स्थापना मिसर देशामध्ये झाली, परंतु त्याची पूर्णता कुठं झाली? वरस्तंभावर झालेली. आणि म्हणून हा जो वलांडन आहे, सण आहे, त्याने जीवन आणि मरण रक्त पाणी तेच तुम्हाला मी काय करील? ओलांडून त्या ठिकाणी जाईल. आणि आपल्या जीवनामध्ये प्रभू रक्त अतिशय महत्वाचं आहे. आणि म्हणून तारण आणि तारण झालेले आणि तारण न झाले अशी विभागणी आज जगामध्ये झालेली. आणि म्हणून आम्ही आमच्या जीवाकडे आम्ही आमचं लक्ष दिलं पाहिजे की ते निष्कलंक रक्ताखाली आम्ही आहोत का, हे आज पाहणं अतिशय महत्वाचं आहे की ते ऊर बाळवायची वेळ आमच्यावर येऊ नये. आणि मग आम्हाला पाहावी तर पहिले करी 6:19-20 मध्ये मालकी हक्क देव आमच्यावर गाजवतो. पहिले करी 6:19 मध्ये
पहिले 19:6-19 मध्ये नाही का, तुमचे शरीर आपल्या देवाचं मंदिर आहे आणि तुम्ही विकत घेतलेले आहात, तुम्ही स्वतःचे मालक नाहीत, नाही का, तुम्ही मोलाने विकत घेतलेले आहात. जगातील सगळ्यात किमती माणसं जे ते म्हणजे तारण झालेले माणसं, कारण प्रभूषुचं रक्त त्याच्याशिवाय दुसरं मौल्यवान जगात काहीच नाही. आणि जे रक्ताने धुतलेले आहेत तेच मौल्यवान लोक आहेत, तेच त्या ठिकाणी जीवनामध्ये जातील. आणि त्यांच्यावर शिक्का मुद्रित केलेला आम्हाला पाहायला मिळतो, त्यांच्यावर शिक्का मारण्यात आलेला आहे. इपिस्कारास पत्र 1 अध्याय आणि 13-14 वचनामध्ये तो म्हणतो, तुमच्यावर मी शिक्का मारलेला आहे. इपिस 1 अध्याय 13-14 मध्ये. तर बाकीच्या गोष्टी आपल्या सर्व माहीत आहेत, रॅप्चर वगैरे होईल, सगळ्या गोष्टी पुढे देवाचं राज्य. थोडा दुसऱ्या विषयाकडे आम्ही या ठिकाणी आता वळणार आहोत की देवाचं राज्य. मत्तय 2:2 मध्ये आम्हाला पहा मिळतं, यहुदाचा राजा जन्माला आला आणि सगळे भयभीत झाले, घाबरून गेले. त्याच्या येण्याने काय झालं, हेरोदय घाबरला आणि सगळेच घाबरून गेले. लहान मुलगा काय करणार आहे हो त्यांना, आहे का नाही. प्रश्न पडतो, बाहेर एवढंच लेकरू जन्माला आलं, ते बी गव्हाणीत ठेवलंय, ते पण असं कुठं राजमहालात नाही की त्याला खूप काही बंदोबस्त होता, सैन्य त्याच्या बरोबर होतं, असं काही त्या ठिकाणी पाहायला मिळत. सगळं घाबरून त्या ठिकाणी गेलेले आम्हाला पाहायला मिळतं. आणि ज्या वेळेस हा मोठा झाला, 30 वर्ष झालं, बाप्तिस्मा घेतला आणि मग त्याने जाहीर केलं 4:17 मध्ये, देवाचं राज्य जवळ आलं, काय करा, पाश्चाताप करा. मग हा काय प्रकार आहे. शैतानाच्या राज्याविरुद्ध शिंग फुंकून याला म्हणतो आपण. जाहीर करणं, एक राजा असं ना दुसरा राजा येतो म्हटल्यावर काय, शैतानाच्या राज्यात घोषणा झालेली. जगात शैतानाचं राज्य, त्याची व्यवस्था आहे. आणि जिकडे जिकडे सुरू झालं, योहानाने सुरुवात केली, प्रभू येशू सांगायला लागला 10व्या अध्यायामध्ये, तुम्ही पहा मार्कच्या मत्तईच्या 10व्या अध्यायामध्ये, रस्त्याने जाण ओरडत चाला, देवाचं राज्य आलं, देवाचं राज्य आलं. त्याला आपण काय म्हणतो, शिंग फुंकणं किंवा जाहीर करणं. देवाचं राज्य जगामध्ये आलेलं आम्हाला पाहायला मिळतं. राज्य जर आहे तर त्याचे मंत्री कोण आहेत, मग मंत्री पाहिजे ना त्याला. त्यांनी जे 12 शिष्य निवडले ते त्याच्या राज्यातले मंत्री आम्हाला पाहायला मिळतात. कारण पेत्र म्हणाला, आम्ही सगळं सोडून तुझ्या पाठीमागे आलो, तू आम्हाला काय देशील, किंवा तुम्ही माझ्याबरोबर 12 राजासमोर बसून काय करताल. हे त्याचे मंत्री असलेले आम्हाला पाहायला मिळतात. राज्य आहे तर घटना पण पाहिजे ना, नाही का, घटना पाहिजे ना आम्हाला. भारत देशाला घटना आहे, मग त्याच्या राज्याची घटना कोणती. त्याने डोंगरावरील प्रवचनामध्ये ती राज्याची घटना आम्हाला पाहायला मिळतात. 5, 6 आणि 7 आले तुम्ही जर वाचून पाहिले, त्याच्या राज्याची घटना त्याने त्या ठिकाणी दिलेली, की त्याचं राज्य कशा प्रकारचे असेल. त्याचा अभ्यास जर आम्ही केला तर आम्हाला समजतं की ही देवाच्या राज्याची काय आहे, घटना आहे. ह्या प्रवचनाला जगातल्या मोठमोठ्या लोकांनी मान्यता दिलेली आम्हाला पाहावीत. आणि ते लोक म्हणतात की असं शिक्षण
इतर धर्मग्रंथात कुठंच नाही. आणि देवाचं राज्य जर आलेलं आहे तर पहारेकरीनं जागा राहायला सांगितलेले. आता जे देवाचे लोक आहेत, पहारेकरी आहेत, शिंग फुंकलं गेलेलं आहे. आता हे युद्ध होणार देवाच्या राज्यामध्ये, देवाच्या लोकांमध्ये. आणि पहारेकरी म्हणून सांगितलं. यहेजकेल 33 अध्याय 1 ते 7 मध्ये आम्हाला जागा राहायला त्या ठिकाणी सांगितलेलं. कारण हे युद्ध आहे, एका राज्याविरुद्ध दुसरं राज्य आलेलं. यहेजकेल 33 अध्यायामध्ये पहारेकराचे कर्तव्य त्या ठिकाणी म्हटले. जागे राहा, करणा फुंका. बघा हे आता युद्ध त्या ठिकाणी सुरू होणार. यहेजकेल 33 अध्याय 1 ते 7 वचनामध्ये जे पहारेकरी आहेत देवाचे, तटावरून उभे राहा, नाही का, घोषणा करा, करण्यासारखा आवाज उंच करा म्हणून कंठरवर कर. मला वाटतं यशाया 58 मध्ये कंठरवर कर, करण्यासारखा आपला स्वर काय कर, उंच कर. त्यांचे पाप तू काय कर, विदित कर, रक्षण कर. आणि पहारेकरी आम्हाला म्हटलेलं आहे. आणि जर पहारेकरी जर झोपले तर काय होईल? आणि मंडळांचे पहारेकडे लक्ष द्या, जागे आहे का झोपलेले, काय चाललेले. त्यावेळेस आम्ही बायबल वाचू त्यावेळेस आम्हाला कुठे कळायला सुरुवात होतं, काय चाललंय कुठे, लगेच कळतं आम्हाला त्या ठिकाणी. कोण सैतानाच्या पाशात सापडलंय, कोण त्याचे गुलाम आहे, कोण त्याचे लेकर आहेत, कोण त्याच्या राज्यामध्ये, सगळं काही जग आम्हाला दिसायला लागतं. जॉन दादा बरोबर आहे का? सगळं आमच्या डोळ्यासमोर या गोष्टी उभ्या राहतात. आणि म्हणून हा जो विषय आहे तो आमच्यासाठी अतिशय महत्वाचा आहे. आणि पहारेकराचे कर्तव्य या ठिकाणी सांगितले. 33 अध्याय 1 ते 7 मध्ये परमेश्वराचे वचन मला प्राप्त झाले. मानव पुत्रा, तू आपल्या बांधवा बरोबर बोल, त्या सांग, मी देशावर तलवार आणीन. तेव्हा जर देशातल्या लोकांनी आपणापैकी एकास निवडून पहारेकरी नेमले, देशावर तलवार येत आहे असे सांगून शिंग फुकून त्या सावध केले, आणि त्या शिंगाचा शब्द ऐकून कुणी सावध झाला नाही, म्हणून तलवारीने येऊन त्याला नेले, तर त्याचे रक्त त्याच्या डोक्यावर राहील. देवाच्या राज्याचे पहारेकरी याला म्हटलेले. बघा बरं, आता मला काढावं लागेल. थांबा, एवढं होऊ द्या, पाहू. हा वाचा बरं. हा जागले आंधळे, बरोबर आहे ना. हा हा, ज्ञान शून्य. हा बरोबर आहे. जे पहारेकरी जागेने त्यांच्याविषयी लिहिलेले, बरोबर आहे ते. आणि म्हणून पहारेकरचे कर्तव्य या ठिकाणी लिहिले सांगितलेले. शिंगाचा शब्द ऐकून तो सावध झाला नाही, म्हणून त्याचे रक्त त्याच्या डोक्यावर राहील. तो सावध झाला असता तर त्याने आपला जीव वाचविला असता. जर पहारेकराने तलवार येताना पाहून शिंग वाजवले नाही व लोक सावध केले नाही, आणि तलवार येऊन त्याला कोणास नेले, तर तो आपल्या अधर्माने मरल. तथापि त्याच्या रक्तपाताचा जाब मी त्या पहारेकराकडून मागेल. तर हे मानवपुत्रा, मी तुला इस्रायल लोकांचा पहारेकरी नेमले आहे, म्हणून तू माझ्या तोंडचे वचन त्यास तू बजावून सांग. आमचं कर्तव्य, जागे आम्ही राहायला पाहिजे. त्यांना सावध कर. पुढं वाचतो 8 पासून. हे दुर्जना, तू मरशील असं मी कोणा दुर्जनास म्हटले असता, जर त्याला त्याच्या मार्गापासून मागे फिरण्याविषयी तू बोलून त्याला सावध केले नाही, तर तो आपल्या अधर्माने मरेल खरा, पण त्याच्या रक्तपाताचा जाब मी तुझ्याकडे मागेल. त्या दुर्जनाने आपल्या मार्गावरून मागे फिरावे म्हणून तू त्या सावध केले असताही तो आपल्या मार्गावरून मागे न फिरल्यास तो आपल्या अधर्माने मरेल खरा, पण तू आपल्या जीवाचा बचाव करशील. आणि ह्या वचनाप्रमाणे प्रेषित पावलाने सेवा केलेली. प्रेषित पावलं सेवा कार्य जर आम्ही पाहिलं तर ह्या पहारेकऱ्याप्रमाणे त्यांनी सेवा त्या ठिकाणी केली. 20 अध्याय आपण जर पाहिला, प्रेषितांचं पुस्तक 20 अध्याय
या 20 अध्यायामध्ये त्याने आपल्या कार्याविषयी त्या ठिकाणी इपिस्काराच्या मंडळीला त्याने सर्व काही सांगितलं, मी कशा प्रकारे सेवा केली. पंचवीस अध्यायापासून 25 वचनापासून 20 अध्याय, प्रेषिताचा 20 अध्याय आणि 25 पासून 32 पर्यंत. प्रेषित 20 अध्याय 25 पासून 32 पर्यंत पहारेकऱ्याचं जे कर्तव्य आहे त्या प्रकारे पावलांनी सेवा केलेली आम्हाला पाहायला मिळते. आणि आता पहा, ज्यांच्यामध्ये मी राज्याची घोषणा करीत फिरलो त्या तुम्हा कोणाच्याही दुटीस माझे तोंड पुन्हा पडणार नाही हे मला ठाऊक आहे. म्हणून आजच्या दिवशी मी तुम्हाला खात्रीपूर्वक सांगतो, मी सर्वांच्या रक्ताविषयी निर्दोष आहे. तुम्ही शिंग फुंकलंय, तुम्हाला जाहीर केलंय, तुमचे पाप तुम्हाला दाखवले, देवाचा मनोगत मी तुम्हाला पूर्णपणे सांगितलेलं आहे. कारण देवाचा संपूर्ण मनोगत तुम्हाला सांगण्यास मी कसूर केली नाही. तुम्ही स्वतःकडे व ज्या कळपात पवित्र आत्म्याने तुम्हाला अध्यक्ष करून ठेवले आहे त्या सर्वकडे लक्ष द्या, यासाठी की देवाची जी मंडळी त्याने आपल्या रक्ताने स्वतः करता मिळवली तिथे तुम्ही पालन करावे. मी गेल्यावर कळपाची दया माया न करणारे क्रूर रानगे तुम्हाला शिरतील मी जाणून आहे. तुम्हापैकी काही माणसे उठून शिष्यांना आपल्या मागे ओढून घेण्यासाठी विपरीत गोष्टी बोलतील. म्हणून मी 3 वर्ष रात्रंदिवस आसरू राहीत प्रत्येकास बोध करण्यात खंड पडू दिला नाही. ही आठवण ठेवून सावध राहा. ठिकाण तू म्हणता 26 वाचनामध्ये तुमच्या रक्ताविषयी मी निर्दोष आहे. 26 वाचनामध्ये त्याने त्या पहारेकऱ्याचं कर्तव्य ह्या प्रकारे त्याने सेवा केलेली आम्हाला पाहायला मिळते. देवाचं राज्य कशा करता आलेलं आम्हाला पाहू, त्याचा उद्देश काय होता त्याची थोडक्यात आम्ही पाहणार आहोत. पहिले योहान 3 अध्याय 8व्या वचनामध्ये पहिले योहान 3 अध्याय 8व्या वचनामध्ये पाप करणारा सैतानाचा आहे, कारण सैतान प्रारंभापासून पाप करत आहे. सैतानाची कृत्ये नष्ट करण्यासाठी देवाचा पुत्र प्रकट झाला. सैतानाची कृत्ये नष्ट करण्यासाठी देवाचा पुत्र प्रगट झाला म्हणून सांगितले. प्रगट म्हणजे अगोदर होता तो, असं नव्हता की आमच्यासारखा त्याने जन्म घेतला. अगोदर तो होता आणि तो प्रगट झाला म्हणून सांगितले सैतानाची कृत्ये नष्ट करायसाठी. आणि मग आता आम्हाला या ठिकाणी आम्ही पाहणार आहोत कशा प्रकारे सैतानाचं राज्य नष्ट व्हायला सुरुवात झालेली आहे. सैतानाच्या राज्यावर हे आक्रमण आहे देवाच्या राज्याचं. मत्तई 12:28 मध्ये मत्तई 12:28 मध्ये आम्हाला आता पाहायला मिळतं तो आल्यावर त्याने सैतानाचं राज्य नष्ट करायला सुरुवात त्या ठिकाणी केली. 12:28 मध्ये मत्तई 12:28 मध्ये प्रभू येशूने कृतिशील क्रिया करून दाखवलं. आणि प्रभू येशू त्यांना म्हणत आहे, परंतु मी जर देवाच्या आत्म्याच्या सहाय्याने भूते काढीत आहे तर देवाचे राज्य तुमच्यावर आले आहे. सुरुवात झालेली आहे. सुरुवात त्यांनी केली. भूते काढा, मेलेल्याला उठवा, रोग बरे करा. आणि आता त्याची पिछेहाट होत राहिली. त्याचं राज्य नष्ट व्हायला तिथून सुरुवात झालेली आम्हाला पाहायला मिळतं. 10वा अध्याय जर आपण पाहिला, मत्तईचा 10वा अध्याय
7 आणि 8 वचनामध्ये 6 ते 8 वचनामध्ये, मत्ते 10 6 ते 8 वचनामध्ये, तर इस्रायलाच्या घराण्यातील हरवलेल्यांकडे जा, मेंढरांकडे जा, कारण जात असताना अशी घोषणा करा, स्वर्गाचे राज्य जवळ आलेले आहे. आणि पुढे तो म्हणतो, रोग्यास बरे करा, मेलेल्यास उठवा, कुष्ठ शुद्ध करा, भूते काढा, तुम्हाला फुकट मिळालं फुकट देऊन टाका. सुरुवात झाली. आणि जे देवाचं राज्य आलं आहे, शैतानाच्या राज्यावर देवाचा राज्याचा आता प्रगट झालेला आहे, नाश व्हायला सुरुवात झालेली आहे. आणि मग ज्यावेळेस प्रभू येशूची परीक्षा झाली त्यावेळेस आम्हाला काही गोष्टी महत्वाच्या आम्हाला पाहायला मिळतात. मत्ते 4 अध्याय आणि 6 पासून 9 पर्यंत, मत्ते 4 अध्याय 6 पासून 9 पर्यंत आम्हाला शैतानाचे डावपेच आम्हाला या ठिकाणी पाहायला मिळतात. 6 पासून 9 पर्यंत. आणि त्याने त्याला म्हटले, तू देवाचा पुत्र आहे तर खाली उडी टाक, असा शास्त्रलेख आहे. अगोदर तू त्याला काय म्हणाला, तुला भूक लागली, धोंड्याच्या भाकरी करून खा, नाही का? परंतु त्याने ते नाकारलं. आणि दुसरा वेळेस तो म्हणतो की आता उडी टाक, म्हणजे भाकर नाही खायची तर मर, है का नाही? उडी टाक म्हणजे भाकर खायची नाही, तुला जर भाकर नाही खायची तर मरून जा एकदाचा, नाही का? पण झिलून धरतील हे त्याचं खोटं बोलणं त्या ठिकाणी होतं. आणि दुसऱ्या भागामध्ये मारण्याचा प्लॅन त्या ठिकाणी पाहायला मिळतो. आणि तिसऱ्या भागात आम्हाला पाहायला मिळतं 8व्या वचनामध्ये, पुढे शैतानाने त्याला का उंच, अतिशय उंच डोंगरावर नेऊन त्याला जगातील सर्व राज्ये व सर्व काय आहे वैभव त्याला दाखवले आणि म्हटले, तू पाया पडून मला नमन करशील तर हे सगळं काय तुझं होईल. हे राज्य दाखवले, सगळं राज्य त्याला दाखवले, हे राज्य माझे आहेत आणि तू जर मला नमन करशील तर यावर सगळा अधिकार मी तुला देईल. म्हणजे भाकर करून खा, नाही खा तर मर, नाही मरत तर मग मला तर नमन कर. आणि त्याचं राज्य प्रभू ते सर्व काही पाहिलं. आणि त्याचं राज्य कसं आहे आपण थोडक्यात अभ्यास केलेला आहे. आणि तो म्हणतो की मला नमन कर, म्हणजे जसं मी राज्य चालवतो तसं तू आता हे राज्य चालव, नाही का? आणि मी तुझं देव होईल, तू मला नमन कर म्हणजे मी तुझं देव होईल, जसं सांगत तसं तू करायचं. परंतु पुढं आम्हाला पाहायला मिळतं जे देवाचं राज्य आलं ते शैतानाच्या राज्यावर ते प्रगट झालं आणि त्याने त्याचा नाश करायला सुरुवात केली. आणि 10व्या वचनामध्ये तो म्हणा, अरे शैताना चालता हो. आणि तिथून पुढं त्याचं दैवी कार्य त्या ठिकाणी सुरू झालं. आणि मग तो गालिल प्रांतामध्ये गेला आणि मग भूते काढणं, रोग बरे करणं, अशा प्रकारे त्याने त्याचं दैवी कार्य शैतानाच्या राज्याविरुद्ध सुरू केलेलं आम्हाला त्या ठिकाणी पाहायला मिळतं. आणि यशाया संदेश त्याने जे त्याच्याविषयी लिहून ठेवलेलं होतं ते लूक 4 अध्याय 16 आणि 16 ते 19 याला प्रसादाचं वर्ष म्हटलेलं. याला प्रभू येशूने जे कार्य केलं त्याला प्रसादाचं वर्ष म्हणजे, प्रसादाचं वर्ष म्हणजे काय? कृपा त्या ठिकाणी आलेली. 50वा वर्ष पाळायचे लिवीच्या पुस्तकात, नाही का? योबेल वर्ष, त्याला प्रसादाचं वर्ष त्याला म्हटलेलं आहे. प्रसादाचं वर्ष म्हणजे काय? कुणी जमिनी घेतल्या असतील फुकट देऊन टाका, कुणी कर्ज घेतला असेल फुकट देऊन टाका, कुणी गुलाम विकत घेतले असतील तर गुलामाला सोडून द्या. त्याला प्रसादाचं कृपेचं वर्ष त्याला म्हटलेलं आहे. आणि मग या ठिकाणी प्रभू येशूने त्या ठिकाणी जाहीरपणे सांगितलं 4 अध्याय आणि पहा
17 पासून 19 पर्यंत, 16 पासून घ्या, 16 ते 19 मध्ये प्रभू येशूने जाहीर केलं नासरेत मध्ये, मी काय या जगामध्ये आलो, जे नियमशास्त्रात माझ्याविषयी लिहिलं ते आता मी पूर्ण करणार आहे. लूक 4:16 ते 19. थोडं घाई होती का? हा, थोडं थांबायला बरं का. लूक 4:16 ते 19 मध्ये, मग ज्या नासरीत तो लहानसा मोठा झाला होता, तो तेथे आला आणि आपल्या परिपाठाप्रमाणे शाबा दिवशी शबास्थानात जाऊन वातास उभा राहिला. तेव्हा यशाया संदेशाचा ग्रंथपट त्याला देण्यात आला. त्याने तो उघडून जे स्थळ काढले त्यात असे लिहिले होते, परमेश्वराचा आत्मा माझ्यावर आला आहे, कारण दिना सुवार्ता सांगण्यास त्याने मला अभिषेक केला आहे. त्याने मला पाठविले आहे त्या आशासाठी की धरून नेलेल्याची सुटका व आंधळ्यास पुन्हा दृष्टी व्हावी. त्याचं काम सुरू झालं. मी आता हे काम सुरू करणार आहे. तो ग्रंथपट त्याने दिला, तो त्याच्या कामाला तो सुरू झाला. त्याने भूत काढायला सुरुवात केली, रोग बरे करायला गेले, मेलेले त्याने उठवायला सुरुवात केली. आणि मग हे देवाचं राज्य शैतानाच्या राज्यावर कसं आक्रमण त्याने केलं, सुटका तो कसा करायला लागला, शैतानाचं राज्य कसं नष्ट व्हायला लागलं, हे आम्हाला तिथून पुढे आम्हाला थेट वरस्तंभावर पाहायला मिळतं. आणि त्याचा जो काही शेवट आहे तो वरस्तंभावर केला प्रभू येशू. वरस्तंभावर त्याने जे काही केलं, आपण त्याचा अभ्यास आपण केला. जगावर त्याने जय मिळवला, मरणावर त्याने जय मिळवला, शैतानावर त्याने जय मिळवला, मृत्यूवर त्याने जय मिळवला. सगळ्याच बाबतीत होतं 5 ते 6 गोष्टीवर ते आध्यात्मिक युद्ध आम्हाला वरस्तंभावर आम्हाला पहा मिळतं, जे प्रभू येशूने त्या ठिकाणी केलं. एक 10-15 मिनिटं अजून, हा प्लीज, हा 15 मिनिट. हा, आता स्वर्गाच्या राज्याविषयी प्रभू येशू काय बोलला, 13वा जो अध्याय आहे तो अतिशय महत्वाचा आहे. प्रभू येशूने 6 दाखले स्वर्गाच्या राज्याविषयी दिले त्या अध्यायामध्ये, एकाच अध्यायामध्ये ते. हा थांबा, हा पूर्ण अध्याय त्याच्याविषयी. परंतु स्वर्गाचे राज्य कशा प्रकारे त्याने दिले, सुरुवात त्यांनी कशी केली, त्याच्याकडे आम्ही आमचं लक्ष दिलं पाहिजे. 6 त्याने दाखले दिले या शास्त्र भागामध्ये, पण सुरुवात त्यांनी कशी केली, पेरणाऱ्यापासून सुरुवात त्यांनी केली. पेरल्याशिवाय राज्य स्थापन होणार नव्हतं, बरोबर का. वचनाची पेरणी प्रथम करायला लावली, आणि ज्या पेरणी करायला लागला त्यावेळी देवाचं राज्य सुरू त्या ठिकाणी झालं. आणि मग तिने 6 प्रकारच्या गोष्टी त्याच्यामध्ये लिहिलेल्या आहेत. मत्ती 13 अध्याय 1 ते 23 मध्ये प्रथम पेरणाऱ्याचा दाखला त्याने दिलेला आहे. मत्ती 13 अध्याय 1 ते 23 मध्ये त्यांनी जी काही सुरुवात केली ते पेरणाऱ्याच्या दाखल्याने त्यांनी सुरुवात केली. त्याच्यामध्ये 4 प्रकारच्या जमिनी त्याने दाखवल्या, आणि मग राज्य कुठल्या जमिनी स्थापन झालं त्याच्याविषयी तो त्या ठिकाणी सांगत असलेला आम्हाला पाहायला मिळतो. तेवीस वचनामध्ये
13:23 मध्ये चांगल्या जमिनीत पेरलेला तो हा आहे की तो वचन ऐकून ते समजतो, तो फळ देतो, कुणी 100 पट, कुणी 60 पट, तर कुणी 30 पट. त्याच्या अगोदरच्या 3 जमिनी त्या ठिकाणी काही उगवलं नाही, पेरलं परंतु वाया गेलं. आणि त्याला जोडून त्याने मग आता ह्या 23 वचनाला जोडून त्याने आता 6 दाखले आम्हाला दिलेले पाहायला मिळतात. आणि दाखले अतिशय महत्वाचे आहेत. स्वर्गाच्या राज्याचे रहस्य त्याच्यामध्ये असलेले पाहायला मिळतात. आता हे 6 दाखले आम्हाला आता घेता येणार नाही. आपण त्या दाखल्यांचा एक विषय आपण त्या ठिकाणी घेऊ. एखाद्या दिवशी 6 दाखले पूर्ण आपण घेऊन टाकू. परंतु त्याने काय केलं की पेरणाऱ्याचा दाखला झाला, पेरणी करणं नाही का, वचनाची पेरणी करणं. आणि उपदेशकाच्या पुस्तकामध्ये आम्हाला पाहायला मिळतं की पेरणी कशी करायची. सहा 11:6 मध्ये पेरणी कशी करायची. 11:6 मध्ये उपदेशक 11:6 मध्ये सकाळी आपले बी पेर, संध्याकाळी आपला हात आवरू नको, कारण त्यातून कोणते फळ येईल किंवा हे किंवा ते अथवा दोन्ही मिळून चांगले होतील हे तुला ठाऊक नाही. आणि मग 4 जमिनी प्रभूशीन त्या ठिकाणी दाखवल्या. सकाळ संध्याकाळ पेरीत राहा नाही का, सर्व जगामध्ये सगळ्या प्रकारचे जमीन तुम्ही पेरीत राहा. कोणतं उगवल हे तुला कळत नाही. उगवणारा कोण आहे, त्याच्या हातात उगवणे. आणि मग आता पेरणी आता दोघंही करत राहिले जगामध्ये. त्याने लगेच निर्णयाचा दाखला दिला सुरुवातीलाच. किती व्यवस्थित त्यांनी दाखले दिले, याच्याकडे आम्ही आमचं लक्ष दिलं पाहिजे. आणि मग त्या ठिकाणी त्याने लगेच त्याला जोडून काय केलं, निधनाचा दाखला दिला. आणि म्हणून प्रभू येशूच्या जे काही शिक्षण आहे त्याच्यामध्ये आम्हाला रचना आम्हाला पाहायला मिळते. तेवीस जे वचन आहे मत्ती 13:23, चांगल्या जमिनीत पेरलेला तो हा आहे की तो वचन ते ऐकून ते समजतो, तो फळ देतो, कुणी 100 पट, कुणी 60 पट, तर कुणी 30 पट. आणि मग ह्या जमिनीत निधन पेरायला सुरुवात झालेली. आलं लक्षामध्ये. आणि मग निधनाचा दाखला त्याने पुढे त्याला जोडून दिलेला आहे. त्याने त्याच्या पुढे दुसरा एक दाखला मांडला. कोणा एका मनुष्याने आपल्या शेतात चांगले बी पेरले, त्याच्यासारखे स्वर्गाचे राज्य आहे. पहिले 3 जमिनीत पेरायची काय गरज नव्हती. त्याला माहित होतं सारं उडून जाणार आहे, याचा काहीच उपयोग होणार नाही. जिथं 60 पट नाही का 100 पट पीक आलं त्याच्याविषयी आता तो बोलत आहे. बी पेरले त्यासारखे स्वर्गाचे राज्य आहे. शैतान देखील खूप धूर्त आहे. कुठं पेरणी करायची त्याला सगळं त्या ठिकाणी माहिती आहे. लोक झोपेत असताना त्याचा वैरी येऊन गावामध्ये निधन पेरून गेला. पण जेव्हा पाला फुटला व दाणे आले तेव्हा निधनही दिसले. तेव्हा घर धान्याच्या दासाने येऊन त्याला म्हटले, महाराज, आपण आपल्या शेतामध्ये चांगले बी पेरले होते ना, तर मग त्यात निधन कुठून आले. आणि मग त्याने सांगितलं. तो म्हणाला, हे काम कोणा वैऱ्याचे आहे. ते दासाला म्हटले, तर आम्ही जाऊन ते जमा करावे अशी आपली इच्छा आहे काय. तो म्हणाला, नाही, तुम्ही निधन गोळा करताना त्याच्यावर कदाचित गहू उपटाल. आणि मग ज्यावेळेस निधन आणि गहू एकाच शेतामध्ये, तसं देवाचं राज्य आणि शैतानाचं राज्य या जगामध्ये एक आम्हाला असलेलं पाहायला मिळतं. कळत नाही कोण कुठं आहे काय. ते देवालाच माहिती गहू कोणता आहे, भूस कोणती आहे का नाही. बरोबर आहे का नाही. तो म्हणे, नका तसं नका करू, तुम्हाला नाही ते जमायचं, राहू द्या म्हणे, वाढू द्या म्हणे आता. आणि मग ते जवळजवळ ते रोप असताना त्यांची मुळं खाली जमिनीमध्ये एकमेकांमध्ये गुंतलेले असतात. तो म्हणतो, तुम्ही हे काढायला गेले
त्याचे मुळं गुतले ते काढून टाकतात, त्याच्यावर यांचाही नाश होईल, वाढू द्या म्हणे. आणि मग पुढे त्यांना सांगितलं, गहू माझ्या धान कोठारात साठवा आणि भूस जाळून टाका. हा, मग त्याच्यानंतर दुसरा त्याने दाखला सांगितला. थोडक्यात आम्ही दाखल्याविषयी थोडक्यात काही गोष्टी पाहणार आहोत. तो म्हणतो, कापणीपर्यंत ती दोन्ही वाढू द्या, मग कापणीच्या वेळेस मी कापणाऱ्या सांगेन की पहिल्याने निधन गोळा करा. पहिल्याने याला जाऊन द्या, पहिल्यांदी कापणी करणाऱ्या सांगेन पहिल्याने यांना जाऊ द्या, पहिले निधन गोळा करा व जाण्यासाठी त्यांच्या पेंड्या बांध्या, मग गहू माझ्या कोठारात साठवा. पुढचा दाखला त्याने त्याच्या पुढे आणखी एक दाखला मांडला. स्वर्गाचं राज्य मोहरीच्या दाण्यासारखे आहे, ते कोणा एका मनुष्याने घेऊन आपल्या शेतात लावला. तो तर सर्व दाण्यांमध्ये लहान आहे, तरी वाढल्यावर भाज्यांपेक्षा मोठा होऊन त्याचे असे झाड होते की आकाशातील पाखरे येऊन त्याच्या फांद्यामध्ये वस्ती करतील. प्रभू श्री काय म्हणतोय दाखल्यामध्ये? सुरुवात खूप अल्प आहे देवाच्या राज्याची, पण तो विस्तार तो खूप मोठा आहे तो म्हणतो. आणि मग त्या फांद्यात कोण येऊन बसतील? चारही दिशाकडून पक्षी येऊन बसतील. लुक्याचा 13 अध्याय, लूक 13 अध्याय आणि 29 आणि 30 मध्ये पूर्वेकडून, पश्चिमेकडून, उत्तरेकडून व दक्षिणेकडून येऊन देवाच्या राज्यामध्ये बसतील. ते झाड मोठं होईल आणि मग सगळे पाखरे त्याच्यामध्ये त्या ठिकाणी येऊन बसतील. चारही दिशाकडून लोक त्या ठिकाणी येतील. सुरुवात छोटीशी दाखवली, परंतु त्याचा विस्तार खूप मोठा दाखवलाय आणि स्वर्गाचा गोष्टी प्रभूशी त्या ठिकाणी प्रगट करते. आज आपण आहोत का झाडावर? आज आपण झाडावर नाही जायचंय आम्हाला तिकडे. योग मध्ये 7-8 मध्ये किंवा 8-8 मध्ये आज तुझा आरंभ अल्प असला तरी तुला शेवट समृद्धीच होईल. आणि मग पहा, जे पहिले होतील ते असे काही शेवटले आहे तर शेवटले होतील, असे काही पहिले होतील. ज्यावेळेस प्रभूशी येईल त्यावेळेस सगळे उचलले असतील, झाडावर बसल्यासारखे आनंदी एकदम व्यवस्थित त्या ठिकाणी जाऊन बसतील. दुसरं पाहू आपण आता. तीस वचनामध्ये 13:33 मध्ये त्यांना आणखी एक दाखला सांगितला की स्वर्गाचे राज्य खमीरासारखे आहे. ते एका स्त्रीने घेऊन 3 मापे पिठामध्ये लपून ठेवले, त्याने करून शेवटी ते सर्व पीठ फुगून गेलेले. देवाची मंडळी जगामध्ये गुप्त रीतीने ठेवलेली. सुरुवात झाली कुठं? 3 वर्ष दिवशी खमीर ठेवलं त्या ठिकाणी, आज फुगून गेलं सगळं जगात मंडळ साप झालेले. आणि मग याचा कलशही करायच्या पात्रामध्ये ही गुप्त ठेवलेली. ही समजते का कोण पुढे जीवन जाणार काहीच आम्हाला कळत नाही. पण पाऊल त्या ठिकाणी कलशही करायच्या पात्रात म्हणतो की ही मंडळी प्रगट केली जाईल, जी गुप्त आहे खमीरासारखी ठेवलेली, हे एक दिवस प्रगट केली जाईल. कलशही याचा 3रा अध्याय जर आपण पाहिला तिसरा अध्याय 2 ते 4 वचनामध्ये, कलशही 3, 2 ते 4 मध्ये, 1 ते 4 घेतले तरी आम्हाला चांगलेच आहे. ते 1 ते 4 मध्ये
कलश 3:1-4 मध्ये, म्हणून तुम्ही ख्रिस्ताबरोबर उठविले गेला आहात, तर ख्रिस्त देवाच्या उजवीकडे जेथे बसलाय तिथे गोष्टी मिळवायचा यत्न करा. वरील गोष्टीकडे मन लावा, पृथ्वी गोष्टीकडे लावू नका, कारण तुम्ही मृत झाला आहात आणि तुमचे जीवन ख्रिस्ता बरोबर देवामध्ये गुप्त ठेवलेले आहे. खमीरासारखं. खमीर जर त्या पीठामध्ये पुरलं ते खमीर त्या ठिकाणी दिसत नव्हतं. आणि म्हणून तो म्हणतो की देवाचं राज्य खमीरासारखं गुप्तपणे ठेवलेलं आहे, कारण तुम्ही मृत झाला आहात आणि तुमचे जीवन ख्रिस्ताबरोबर देवामध्ये गुप्तपणे ठेवलेले आहे. आपले जीवन जो ख्रिस्त प्रगट केला जाईल तेव्हा तुम्ही त्याच्याबरोबर गौरवामध्ये प्रगट केले जाल. पुढचा दाखला थोडस पटपट घेऊ आपण. हा 34 पासून 13-34 पासून ह्या गोष्टी येशूने दाखल्याने लोकसमुदायाला सांगितल्या आणि तू वाचून त्यासाठी बोलला, दाखल्यावर बोलला नाही. यासाठी संदेशाद्वारे जे सांगितले होते ते सर्व पूर्ण व्हावे ते असे मी आपले तोंड उघडून दाखले देईल. संदेशाने लिहून ठेवलं होतं की तो येईल आणि आपले मुख उघडून तो काय करील, दाखले देईल. तर ह्या स्वर्गाच्या राज्याचे दाखले प्रभूषून त्या ठिकाणी दिले आणि जगाच्या स्थापनेपासून जे गुप्त आहे ते तो प्रगट करेल. आता 44 पासून पाहू आपण. यशाया 13:44 मध्ये, स्वर्गाचे राज्य शेतात लपविलेल्या ठेवीसारखे आहे. ते कोणा एका मनुष्याला सापडले आणि ती त्याने लपवून ठेवली आणि आनंदाच्या भरात तो जातो आणि आपले सर्वस्व विकतो आणि ते शेत तो विकत घेतो. आम्हाला किंमत मोजावं लागणार आहे, त्याग आम्हाला जीवाचा करावा लागणार आहे. देवाचं राज्य जर आम्हाला पाहिजे असेल तर आम्हाला ह्या मनुष्याप्रमाणे आरासारा करावा लागेल. त्याने पाहिलं देवाचं राज्य कुठे, सर्वस्व त्याने विकलं आणि ते त्याने विकत घेतलं. आणि म्हणून चैन विलासामध्ये आम्ही जीवन जगू नये, तर आम्ही ते खरेदी करायचा आम्ही विचार करावा, ते आम्ही प्राप्त करून आम्ही त्या ठिकाणी घेतलं पाहिजे. त्याच्याशिवाय आम्हाला प्राप्त होणार नाही. चैन विलासामध्ये जीवन जगून हे राज्य प्राप्त होणार नाही, तर आम्हाला ते प्राप्त करून घ्यावं लागेल. आमचं सर्वस्व देखील त्या ठिकाणी एक वेळेस आम्हाला द्यावं लागेल, तरच आम्हाला हे प्राप्त होईल. तसं आम्हाला प्राप्त होणार नाही. पुढे आपण पाहू 45 वचनामध्ये, आणखी त्याने राज्य चांगल्या मोत्याचा शोध करणाऱ्या कोणा एका व्यापारासारखे आहे. चांगले मोती शोधणं. मोती कशाला म्हटलेलं आहे? मोती म्हणजे काय? मत याचा त्याने सांगितलं की आपली मोती डुकरं पुढे टाकू नका, नाही तर ते उलटून तुम्हाला फाडतील. हे जे देवाचे वचन आहे त्याला मोती याला म्हटलं, नाही तर उलटून तुम्हाला फाडून टाकतील ते. आणि प्रभू श्री जन्माच्या टायमाला हेच नेमकं घडलेलं आहे. हा दादा किती वचन ते नाही, डोंगर प्रवचनामध्येच आहे. याच्यामध्ये पहा, याच्या हा भेटलं 7:6 मध्ये जे पवित्र ते डुकराला घालू नका आणि आपले मोते डुकरा पुढे टाकू नका. टाकाल तर ती कदाचित आपल्या पाय खाली ते तुडतील आणि उलटून तुम्हाला ते फाडतील. प्रभू श्री जन्म झाला त्यावेळेस हीच घटना घडलेली नाही का. हेरोदाने यांना विचारलं त्या ख्रिस्ताचा जन्म कुठं व्हायचंय. शास्त्री परुष आले गुंडाळे घेऊन, राजाने बोलल म्हणून सन्मान व्हायचा, काहीतरी प्रेझेंट भेटल, बक्षीस भेटल म्हणून थाटामाटाने गेले. राजाने बोलल, खूप त्यांना आनंद झाला नाही का. राज्य त्यांचं होतं आणि ख्रिस्ताचा जन्म कुठं व्हायचा आहे आणि त्यांनी ते स्थळ दाखवलं.
आणि किती लोक मारले गेले, लेकरं मारले गेले त्या ठिकाणी. आपली मोते डुक्कर पुढं टाकू नका, याला डुक्कर खोकड म्हटलेलं आहे त्याला, विरोधाला. आणि मग 2 वर्षाच्या आत ते लेकर त्या ठिकाणी मारून टाकले. आणि म्हणून देवाचं राज्य मोत्याचा शोध घेणाऱ्या प्रमाणे 45 वचन. आणि स्वर्गाचे राज्य चांगल्या मोत्याचा शोध घेणाऱ्या कोणा एका व्यापाऱ्याप्रमाणे आहे. त्याला एक अति मौल्यवान मोती आढळले. मग त्याने ते घेऊन आपले सर्वस्व विकले आणि ते विकत घेतले. देवाचं वचन आज घ्यायला इच्छा होत नाही कोणाची, याच्यासाठी कुणी वेळ देत नाहीत. हे आम्हाला घेतलं पाहिजे, कारण हे आमचं जीवन आहे. नीती 4:23 मध्ये दिलंय, ज्यांना ही लाभतात त्यांना ती काय देतात, जीवन देतात. आणि मोती म्हणजे मौल्यवान म्हटलंय, सोनं म्हटलंय. आणि अनेक गोष्टी ह्या देवाच्या वचनाला लागू केलेल्या आहेत. आणि शेवटचा जो दाखला आहे तो स्वर्ग 47 पासून 49 पर्यंत, 47 पासून. आणखी स्वर्गाचे राज्य समुद्रात टाकलेले एखाद्या जाळ्यात सर्व प्रकारचे जीव एकत्र सापडतात त्यासारखे आहे. ते भाडल्यावर माणसाने ते किनाऱ्याकडे ओढले आणि बसून जे चांगले ते भांड्यात जमा केले आणि वाईट ते फेकून दिले. आणि युगाच्या समाप्तीत असंच होईल, प्रभूशीन त्या ठिकाणी सांगितलं. मग ते पुढं तेच आहे ना. हा युगाच्या तसे युगाच्या समाप्तीस होईल. देवदूत नीतिमानातून दुष्टताना वेगळे करतील आणि त्यांना अग्नीच्या भट्टीत टाकतील. तिथे रडणे आणि दात खाणे चालेल. वाढणाचा परिणाम या जे देवाचे राज्य तिथे वाचवले जातील, बाकीचे रडणे खा. आणि मग आता या ठिकाणी 51, 52 आणि 53 3 वचन वाचून आपण संपू. तुम्हाला या सर्व गोष्टी समजल्या काय, ते म्हणाले हो. आपल्याला समजलं का? कारण येशूच आपल्या संधी बोलत आहे ना वचनाद्वारे, हे आपलं नाही, त्यांनीच आपल्याला सांगितलेलं या गोष्टी. ते जर म्हणाले हो, आपण हो म्हटलं पाहिजे, आहे का नाही? हा प्रत्येक शास्त्री जो स्वर्गाच्या राज्याचा शिष्य झाला आहे तो आपल्या भांडारातून नव्या गोष्टी काढणाऱ्या गृहस्थासारखा आहे. आणि 53 जे वचन आहे नंतर असे झाले की दाखले सांगण्याचे समाप्त केल्यावर येशू तिथून निघाला. आपण आता चला, थँक्यू. परिणाम प्रत्येक वलांडणाला एक परिणाम आहेच ना त्याचा.